स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचं स्वागत. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या अभ्यासानंतर आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडे वळूया. यापूर्वी तुम्ही लोकसत्ता यशस्वी भवचं सदर आणि पाठ्यपुस्तक समोर ठेवा, म्हणजे ही चर्चा समजायला सोपी जाईल. क्रांतियुगातला दुसरा संघर्ष म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. फ्रान्समधल्या सर्वसामान्य जनतेने 1789 मध्ये तिथल्या अनियंत्रित राजसत्तेविरुद्ध उठाव केला आणि ती उलथून टाकली. पुढे फ्रान्समध्ये जवळपास बरीच वर्ष अस्थिरता होती. ही घटनाच फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रान्सची परिस्थिती काय होती यावेळेला? तर 18व्या शतकामध्ये फ्रान्स हे वैचारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत आणि प्रगल्भ असं राष्ट्र होतं. फ्रान्सचा दरारा हा दूरवर पसरलेला होता. फ्रान्सवर राज्य करत असलेल्या बुर्बॉ घराण्यातील 14व्या लुईच्या काळामध्ये तर फ्रान्सची मोठ्या प्रमाणावर भरभराट झालेली होती. पण त्याच्या मृत्यूनंतरच लवकरच हा डोलारा कोसळून पडला. का बरं घडलं असेल हे पाहताना आपण फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं तपासून पाहू. फ्रेंच राज्यक्रांतीचं पहिलं कारण आहे ते म्हणजे फ्रान्समधली सामाजिक विषमता. फ्रान्समधला समाज हा 3 वर्गांमध्ये विभागलेला होता आणि या प्रत्येक वर्गाला एस्टेट असं म्हणायचे. यापैकी पहिले 2 वर्ग हे अतिशय श्रीमंत आणि सधन होते, तर तिसऱ्या वर्गातली सामान्य जनता ही गरीब होती. आणि या दोन्ही वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सांस्कृतिक विषमतेची दरी होती. आणि त्यामुळे आपण बघतो की फ्रेंच राज्यक्रांतीला पोषक वातावरण निर्माण झालं. दुसरं कारण आहे अन्यायकारक करपद्धती. वास्तविक पाहता पहिल्या 2 वर्गांकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती असूनही हे वर्ग मात्र करमुक्त होते. मग करांचा बोजा हा तिसऱ्या वर्गातल्या सामान्य जनतेवर पडायचा आणि ही जनता ही करांच्या ओझ्याखाली भरडली जायची. आणि याच पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष हा निर्माण झाला. अर्थात न्यायव्यवस्था ही फ्रान्समधली असमानता जोपासणारीच होती. यानंतर आपण बघतो की फ्रेंच राज्यक्रांतीला मोठ्या प्रमाणात चालना दिली ती म्हणजे तिसऱ्या वर्गाने. खरं तर तिसरा वर्ग हा फ्रान्समधला कोणता सामाजिक घटक नव्हता, एकसंध सामाजिक घटक नव्हता. तर जे कोणी पहिल्या 2 वर्गात नव्हते ते सर्व तिसऱ्या वर्गामध्ये होते. मग त्यामध्ये बुद्धिजीवी असोत, श्रमजीवी असोत, हे सर्व तिसऱ्या वर्गामध्ये होते. पण फ्रान्सच्या भरभराटीमध्ये मोलाचं योगदान असूनही या वर्गाचं मात्र जीवन निकृष्ट होतं आणि याचाच असंतोष मोठ्या प्रमाणावर पसरत गेला. आणि या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम केलं ते म्हणजे फ्रेंच विचारवंतांनी. याच्यामधला पहिला विचारवंत आहे तो म्हणजे मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यू हा पेशाने वकील होता. त्याने इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या न्यायव्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास केला आणि हे करताना त्याने फ्रान्समधल्या न्यायव्यवस्थेतले दोष हे दाखवून दिलेले होते. आणि यासाठी त्याने सांगितलेलं होतं की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे विभक्त असावे. हाच तो त्याचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत. दुसरा होता व्होल्टेअर. हा उपरोधिक लिखाणासाठी प्रसिद्ध होता. जनतेच्या मनातील भावनांना शब्दबद्ध करण्याचं काम हे व्होल्टेअरने केलं आणि याच व्होल्टेअरला फ्रान्समधून हद्दपारही केलं गेलं. तिसरा आणि महत्वाचा विचारवंत तो म्हणजे रुसो. असं म्हटलं गेलेलं आहे की रुसो नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती. आपल्या स्वातंत्र्य, जनतेच्या अधिकार या संदर्भातील विचारांमुळे रुसो हा जगाच्या इतिहासातला मूलगामी विचारवंत मानला जातो आणि त्यामुळे रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असं म्हटलं गेलंय. फ्रेंच राज्यक्रांतीची कारणं तर आपण तपासून पाहिली, पण आता कोणती परिस्थिती फ्रेंच राज्यक्रांतीला पोषक ठरत गेली याचाही आपण विचार करू. याच काळामध्ये आपण बघतो की या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचा राज्यकर्ता 16वा लुई सत्तेवर आला. खरं तर चांगला राजा होता, सच्चिल राजा होता, पण त्याला स्वतःचं असं मत नव्हतं आणि त्याच्यावर इतरांच्या विचाराचा जास्त प्रभाव होता. रुसोच्याही लेखनाचं त्याने वाचन केलेलं होतं, पण त्याची राणी आणि इतर उमरावांचा प्रभाव हा त्याच्यावर मोठा होता. त्याने खऱ्या अर्थाने फ्रान्सची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने तुर्गो, नेकर, कलोन यांच्यासारखे अर्थमंत्री नेमले आणि या अर्थमंत्र्यांनी त्याला उमराव सरदारांवर कर लादण्याचा सल्ला दिला. हा प्रस्ताव रुसोने उमराव सरदारांपुढे मांडला, पण उमराव सरदारांनी मात्र याला कडाडून विरोध केला आणि स्वतःवर कर लादून घेण्यास आणि स्वतःच्या काही खास सवलती कमी करण्यास नकार दिला. त्यामुळे
16व्या लुईला एस्टेट जनरलची सभा बोलवावी लागली. एस्टेट जनरलची सभा म्हणजे तिन्ही एस्टेटच्या प्रतिनिधींची सभा. फ्रान्समध्ये जवळपास 175 वर्षांनी अशी सभा भरत होती. अर्थात या सभेमध्ये सर्व वर्गांची सभा एकत्र घ्यावी आणि मतदानही एकत्र घ्यावं असं तिसऱ्या वर्गातल्या प्रतिनिधींनी 16व्या लुईला समजावलं. परंतु उमरा वर्गाने मात्र याचा विरोध केला. त्यामुळे तिसऱ्या वर्गातल्या जनतेने सभात्याग केला आणि ही सर्व मंडळी टेनिस कोर्टवर जमली आणि या ठिकाणी जनतेचं सार्वभौमत्व प्रस्थापित होईपर्यंत आपण एकत्र राहायची अशी शपथ त्यांनी घेतली. ही शपथ म्हणजे टेनिस कोर्टची शपथ आणि ते आपल्या सभेला राष्ट्रीय सभा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर आपण बघतो बॅस्टिलचा पाडाव. या सर्व घटनांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये राजा कृती करायला रजावला नाही आणि याचाच अर्थ जनतेने असा लावला की आपला विजय झालेला आहे. वर्साय येथे घडणाऱ्या या घटनांचं लोण काही काळातच पॅरिस पर्यंत येऊन पोहोचलं. पॅरिस मधल्या जनसमुदायांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन बॅस्टिलच्या तुरुंगावर 14 जुलै 1789 ला हल्ला केला. बॅस्टिलचा तुरुंग हा अन्याय, विषमता, अनियंत्रित राजसत्ता यांचं प्रतीक होता. त्यामुळे बॅस्टिलचा पाडाव हा स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं जाऊ लागलं. फ्रान्स मधल्या राज्यक्रांतीचा हा पहिला रक्तरंजित प्रसंग. त्यानंतर फ्रान्स मध्ये याच कालावधीमध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रस्तुत करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वत्रयींचा मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये उद्घोष करण्यात आला. 14 सप्टेंबर 1791 मध्ये फ्रान्समध्ये लोकाभिमुख राज्यघटना अस्तित्वात आली. राजाच्या अधिकारांवर बंधनं घालण्यात आली. धर्मगुरू सरदार उमराव यांचे अधिकारही रद्द करण्यात आले आणि यामुळे आपण बघतो की ही मंडळी चिडली. फ्रान्समध्ये प्रजासत्ताक स्थापन झालं. राजाच्या अधिकारावर बंधनं घातली गेली. त्यामुळे 16व्या लुईने इतर राजांची मदत घेण्यासाठी फ्रान्स बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पकडला गेला आणि त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला गेला आणि त्याचा गिलोटिनवर शिरच्छेद केला गेला. 16व्या लुईच्या शिरच्छेदानंतर फ्रान्समध्ये एका रक्तरंजित पर्वाची सुरुवात झाली. हाच कालखंड हा दहशतीचं राज्य म्हणून ओळखला जातो. इसवी सन 1793 ते 1795 हा कालखंड हा फ्रान्स मधला दहशतवादाचा कालखंड. हा कालखंड हा रक्तरंजित कालखंड म्हणून ओळखला जातो कारण या काळात दहशतवादाचं प्राबल्य हे फ्रान्समध्ये होतं. रॉबेस्पियर या नेत्याच्या नुसत्या संशयावरूनच हजारो निरपराध क्रांतिकारकांच्या कत्तली करण्यात आल्या. यानंतर आपण पाहतो ते म्हणजे क्रांतीचे परिणाम. क्रांतीचा पहिला परिणाम म्हणजे फ्रान्स मधल्या अनियंत्रित राजसत्तेचा शेवट. वर्षानुवर्ष चालत आलेली बोर्बॉन घराण्याची सत्ता या क्रांतीने संपुष्टात आणली. सामंतशाहीला कायमचा शह दिला. याच क्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, घटनात्मकता या नव्या मूल्य व्यवस्थेची देणगी दिली आणि जगाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून आणणारी ही फ्रेंच राज्यक्रांती ही एक युगप्रवर्तक घटना म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर क्रांतियुगातल्या दुसऱ्या क्रांतीचा विचार करायचा आहे, ती म्हणजे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती ही इतर दोन क्रांतींपेक्षा वेगळी होती. याचं कारण म्हणजे औद्योगिक क्रांती ही रक्तरंजित क्रांती नसून तो उत्पादन तंत्रामध्ये झालेला आमूलाग्र बदल होता. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अशा प्रकारचे बदल हे मोठ्या प्रमाणावर झालेले होते. त्यामुळे इसवी सन 1750 ते 1850 हा कालखंड हा औद्योगिक क्रांतीचा पहिला टप्पा. औद्योगिक क्रांतीचा जर विचार केला तर औद्योगिक क्रांतीला महत्वाचा घटक असा पोषक होता तो म्हणजे भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे काय, औद्योगिक भांडवलशाही म्हणजे काय, या साऱ्याचा विचार हा लेखामध्ये सविस्तरपणे केलेलाच आहे. आता भांडवलशाहीला पोषक वर्ग होता तो म्हणजे युरोपातला व्यापारी वर्ग की ज्यांनी भांडवलशाहीची संकल्पना ही युरोपमध्ये रुजवली. यासाठी उत्पादनाची नवी साधनं ही सुद्धा पोषकच ठरली आणि यातूनच भांडवलाची गरज निर्माण झाली आणि भांडवलशाहीचा उदय झाला. यातूनच पुढे व्यापारी कंपन्यांचा उदय झाला जे पुढे युरोप बाहेरच्या जगाशी व्यापार करायला सरसावले. औद्योगिक क्रांतीचं माहेरघर म्हणाल तर इंग्लंड. इंग्लंड पासून औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली.
प्रमुख नाविक सत्ता ही त्या काळामध्ये इंग्लंडच होती। इंग्लंडचा मोठ्या प्रमाणावर सत्ता विस्तार झालेला होता आणि त्याचबरोबर औद्योगिक क्रांतीला पोषक असं संशोधन इंग्लंडमध्ये झालेलं होतं आणि इंग्लंडची नैसर्गिक परिस्थिती अनुकूल होती आणि यातूनच कापड व्यवसायाला चालना मिळाली आणि म्हणून औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही कापड व्यवसायापासून झाली असं मानलं जातं। इंग्लंडमध्ये सुरू झालेल्या या औद्योगिक क्रांतीचा प्रसार पुढे युरोपमध्ये झाला। युरोपमध्ये फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी यासारख्या राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रसार झाला आणि युरोप बाहेरही जपान, अमेरिका यासारख्या देशांमध्येही औद्योगिक क्रांतीचा प्रसार घडून आला। मोठ्या प्रमाणावर उत्पादन तंत्रात बदल घडून मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडून आणणाऱ्या या औद्योगिक क्रांतीचे परिणाम आता आपण अभ्यासूया। औद्योगिक क्रांतीचा पहिला परिणाम तो म्हणजे युरोपच्या आर्थिक प्रगतीस वेग। मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढल्यामुळे जनतेचं राहणीमानही त्यातून सुधारलं। औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर शहरांची वाढ झाली। शहरी लोकसंख्या, सुशिक्षित लोकसंख्या, नागरी लोकसंख्या यामुळे युरोपात घटनात्मक आणि कल्याणकारी राज्याची कल्पना दृढ झाली। यातूनच लोकशाही शासन व्यवस्थेला सुद्धा बळकटी आली। पण यामध्ये आणखी एक गोष्ट घडली की श्रीमंत राष्ट्र अधिक श्रीमंत होत गेली आणि गरीब राष्ट्र अधिक गरीब होत गेली, कारण या पाश्चात्य राष्ट्रांनी त्यांच्या वसाहतींचं शोषण केलं आणि यातूनच गरीब आणि श्रीमंत राष्ट्रातील विषमतेत वाढ झाली। आर्थिक जीवनावर परिणाम करणाऱ्या या औद्योगिक क्रांतीचे कला आणि सांस्कृतिक जीवनावर सुद्धा परिणाम झाले। कला, सांस्कृतिक जीवन हे मानव केंद्रित बनलं। सामान्य माणसाचं जीवन हे साहित्य आणि संस्कृतीमध्ये चितारलं जाऊ लागलं। पुढे 20व्या शतकात चित्रपट कलेचाही विकास झाला। यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे नागरी समस्येत वाढ। मोठ्या प्रमाणावर खेड्यांकडून शहरांकडे लोक स्थलांतरित होऊ लागले, त्यामुळे खेड्यांमध्ये नागरीकरणाच्या अनेक समस्या दिसून आल्या आणि त्यामुळे नागरी समस्यांमध्ये वाढ झाली। औद्योगिक क्रांतीमुळे कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणावर उदयाला आला आणि त्यातूनच मालक मजूर संघर्षही उद्भवला आणि पुढे समाजवादी तत्वज्ञानाचा उदय झाला। औद्योगिक क्रांतीचा आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाबरोबरच मानवी मूल्यांवरही परिणाम झाला। एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होऊन विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली। त्याचबरोबर पैसा हे यशाचा मोजमाप बनलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी जीवनामध्ये एकसुरीपणा आला। अर्थात अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचे बरे वाईट परिणाम हे संपूर्ण जगावर दिसून आले। क्रांतियुगातील हे घटक म्हणजेच अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती हे तिन्ही पाठ हे वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी या सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या या पाठांमध्ये काही शंका, समस्या असल्यास तुम्ही लोकसत्ता.com किंवा यशस्वी भवला ईमेल करा। आम्ही या शंकांचं निरसन निश्चित करू।